काय बाई माणूस काय आणलं एवढं सकाळ सकाळी चांगलं पार्लरला याला गेले असते तर काय पार्लरला बिल्लर नंतर जाता येईल पाहिजे वावर मध्ये बरंच जा हा पावर मध्ये जात तुला काय सामान नाही जात काय अरे म्हैसची ती वादाल केली मग तुम्ही टाकत जा ना चारा त्याला तुम्हाला काय होतंय मला सुट्टी आहे तुला? काय माझ्या ती दिली नाही जात का? हा? ड्युटीला नाही जात तुम्ही टाकत चारा तिला तू जातीस जा हा तिची वादाल केली तुमच्या सारखेच वांगाळ झाले वाटतं है ना जरा खायला बिला खायचं जा ना तुम्हाला एवढीच काळजी असेल ना तर माणूस लावा तिच्यासाठी कोण नाही रिकाम मला जायचंय पार्लरला. तुला जर आणलंय मला कशाला म्हणजे मला कशाला आणलं घरी हा मला कशाला आणलंय माणूस लावा मी नसते करत ती काय असली काय शेतातली बितातली मी मस्त पार्लरला बिर्लरला जाणार यार तुला काय करतच नाही आपण गावामध्ये राहतो आपण खेड्यामध्ये राहतो पार्लरला बिल्लरला जायचं काय गरज आहे लग्न करून आले मी खेड्यात नाही तर मी काय खेड्यात राहते होय, मला शहरातली सवय आहे शहरातलं मुलं जायचं राहतं ना शहरातलंच बघायचं होता पण तुम्ही आला ना सरकारी नोकरीवाले दिलं ना माझ्या बापाने जाऊ दे आता काय झालं गेलं निस्ता राहिला काय आता जरा रानामध्ये जरा लक्ष राहून देत जा मी देणार नाही तुम्हाला एवढंच वाटत असेल तर माणूस लावा मी काही असले काम करणार नाही मला रोज आठवड्याला पार्लरला जायचं असते पार्लरला बिल्लरला थोडं जायचं नाही हा हा हा. तसं थांबवतो मी बी बघते की मी जाणार म्हणजे जाणार मग तुला जरा तोलीच मग मला टोले ओ थांबा. मी तुला लय मारीन मला होय अ. मारा बर ए, नाही आता हा. चाच गेली परत ना वाटत जायचं हा तुझी चाच केली कळलं ना हो शहरातली मुलगी मी पंगा नाही घ्यायचा माझ्याशी कळलं ना हे बापाने लावले लग्न नाही तर मी शहरात ऐकत नाही कोणाला चला ते शेतात काय आहे ते बघा तुमचं माणसं लावा नाहीतर काही बी करा नाहीतर विकून टाका ते चला हे वळून गेले सगळं आपलं वावर ये नाहीये हा मग कोणतं आहे ये तो वावर आहे आपलं हे आहे होय. हा. मग तुम्हाला काय पाहिजे मला काय सांगता मी तर समजलं. तू गावामध्ये राहते ना नाही नाही मी हा? शहरातली तुम्ही लक्ष द्या म्हणते ना मी तुम्ही देत जा बरं लक्ष तू लक्ष बिक्ष देत जा जरा मी नाही देत लक्ष हरभरा फेरलाय मी माझ्या याच्यावर ठेवलं मी विकून टाकीन हे माहिती का मस्त पार्लर बांधू आपण बाप आणायचे दूध पार्लर पैसे बापाच काय गरज आहे एवढं मोठं शेत हा? असताना हेच मस्त विकू आपण पार्लर अहो गावात पार्लर नाही ये इथं नाही मलाच बाहेर जावं लागतं तुझ्या बापाचं आण पैसे आणि तिला बांधे गावामध्ये बापाने करून दिलंय ना हे हा? बापाकडे कशाला जायचंय आता हे बापाने करून दिलंय ना आणि इथं मोठं राहणार तुझ्या दिवशी पार्लर साठी अहो काय लय धंदा आहे पार्लर मध्ये अहो विकू आपण बायका बीडला जात्यात पार्लर साठी हे काय माणसं लावायचं हे करायचं वावरीचं लागतं पैसा काय आहे. मग हे वावरात कोण येणार आहे मी काय तुमच्यासारखे काळी पडणार आहे का मला नाही जमत तू न तर मी दुसरी माणसं लावतो आम्हाला तुम्हाला माणसं लावायचे लावा विकायचंय मला जायचंय मस्त पार्लरला मला आठवड्याला मला माहित नाही 5,000 रुपये लागते मला मी तुला देणार नाही पैसे देणार नाही जाऊ का बापाकडे लगेच जाईन जाण बापा काय पैसे करून दिलंय म्हणीन बापू आण सरकारी पैसे. नोकरीवाला. बापा आण ना म्हणून पैसे बापाकडून पैसे आणायचे लय असतात तर पैसे पैसे तर ती नाही हा? दमशल पडचिन बिडचिन हा. नाही दुसरा 13 महिना अहो, मला मोठ्या रस्त्यावर चालायची सवय आहे. कुठं चालणार अशी दुसरा 13 महिना तळशील तू दुष्काळात या महिना असा दम कसा चला. करीन? अहो, मी कशी पडणार लय चून लागायले बाबा लय चून माझ्या लागायले. बैठू मला चालजी बाबा बाबा इतकीच काळजी असती तर दे की मला आठवड्याला 5,000 रुपये चांगले नाही पार्लर पण पार्लरला पैसे नाही देणार मी नका देऊ पार्लरला मला बापा कशी पैसे देत आणायचे नाही कुठल्या कुठं तुमचं पॉकेट हानीन मग कळेल ना होय देऊ का मग हातात मारता का पाणी दे ना तेव्हा काम कर कोण नाही एवढं रिकाम कर तेव्हाच कोणाच आहे तुला माहित नाही का तू आता आहे. कोणाच आहे मग आपला तूच नाही हो. आपला आहे कुठे बसलेत बाबा इकडे चांगला आहे यूस आपला आणच जा ना खायला नाही ना द्या ना मग अय देऊ का काय मग? रे तू कस काय इकडं आलो कस काय मी घरी जाऊन आलो घरी तर कुलूपच होत हे आले ना इकडे घेऊन काय इकडे आला बाबा? तो रानात तुम्ही काय पप्पानी काय ओ करू दाजी या ना इकडे दाजी तर लईच लांब लांब उभा राहिली बा लांबच बरे येत इतकं काय लांब लांब करता तुम्ही
तुझी बहीण काय म्हणती राणी तुझा ब्युटी पार्लर देऊ आपण ब्युटी बरं. पार्लर सातू चांगलं म्हणलंय का नाही सांग. बरोबर आहे ना मग काय करायचं शेतात आता आता ते रानता इथायचं का टाकायची कोण लय मोठं आहे ना तुम्हाला हे काही एवढं मोठं आहे काय बघ की करायचं एवढं अरे, मोठं रानात? यांच्याकडून बघणं होत नाही मला एक बघा तर सांग. पहिलंच माझ्या बहिणीला रानात काम करायची सवय नाही आणि त्यात तुम्ही रानात घेऊन आले तिला बर चला मला मला पण सुट्टी म्हणून मी आलोय हा. अहो, मी आलो एवढ्या दिवसातून चला ना काय गप्पा बिप्पा मारून तिकडे बसून चहा पाणी काय आहे का चला नाही चला. चला चलो आ, थांबा थांबा. अहो जाम द्या ना तोडून लय जांब चांगलं आहे जांब आहे. तर झाडाला बघा ना जरा दाजी बघा बरं ते खरं दाजी बघा ना एखाद जाम द्या बरं तोडून मला चला बरं नाही राव जांब बघा ना राव बघा ह्यांना सांग ना ग बघायच्या द्या आधी ना. कधी नाही मागतोय मी होणार तोका तरी तोका यांचं तिथे काय असतंय काय की? दाजी तो का तिकडे वर आहे बघा चढव द्या अहो, ना वर. खांदी घालताना माझ्या डोळ्यात तुम्हाला दिसायले कुठं तुम्ही उड्या हाणा ना जरा चढव रे त्यांना वर. तोका तोका दिसला का दिसला दिसला का ते हाताला नाही एक आपल्याला चला नाही तो चढव सांग ना त्यांना काय ह्यांना. आ, चला. द्या तेवढा. लय वडी के तुम्हाला दिसायले अहो, इकडे बघा ना इकडे हे बघा हे बघा बघा ह्यो इकडे लय बघा मोठा. इकडे ह्यो लय द्या मोठा बरं. ह्यो तर नक्कीच येईन तुमच्या अरे, ते काय हे दाजी हे दोन हे चढव बरं. दिसले का तुम्हाला दिसायले जांब हे बघा ना हे काय बाई इकडं माणूस हे. दिसले का ते लय वडी ते ते वर असले म्हणून काय होतं तुम्ही वरच्या पोस्टला आहेत ना तुम्ही तुमच्या हाती एवढे वर जाते आणि तिथं काय यायला झालं? पाहिजे ना उचलू का तू इकडे या इकडे या ना दाजी हा करा नाही हाताला चढा ना येत नाही चढा ना तुम्ही. सोडून डोकं द्यायला द्या द्या पाहिजे दी सोडून ह्यांना चल साधे रे घरी त्यांचं काय आहे? सुट्टी एक दिवस आहे. चला घरी. जाम द्या ना साधे चला बाबा दाजी साधा एक जाम सुद्धा तोडून देत नाही तायडे बघ यायला पाहिजे ना हाताला ते काय होतं मग ते हा कोणाच्या लाकडावर बसायला लागला तर काय माणूस कुठं बसत आहे बस दाजी अं, असल्या कुठे जागेत आहे तशी का बसायला काय हा? करू मग आता काय करावं म्हणजे ए, चला मग घरी चला मग कोणाच घरी आहे आपलं ते बस हे बस असली वाटतं. काय असली माहिती जागेवर कुठे बसायला आहे तशी का काय द्या बरं माझ्या नावावर करून ए सगळं पोरे आता येऊन बस ना बस ना तायडे तो बाहेर तसंच होईल. अयो मी कशाला आलोय काय आलोय तुम्ही काही विचारलंच नाही मला काय बोल ना म्हणून कसं कसं झाला आ, मला नोकरी लागली ना अयो कधी मला नोकरी लागली ना हे अरे, बघ हे काय हे क्लर्क झालोय मी काय पण म्हणायचं क्लर्क तुम्हाला नोकरी लागू शकते माझ्या भावाला नाही लागू शकत का नोकरी लागली मला दाजी आता वा ग वा. माहिती का माझ्या नोकरी तुला हा मग लागली ना हो इच्छा- मला नोकरी लागली तर त्यांना आता इच्छा सोडून बोला तुम्हाला काय हे व्हाय ना काय पचन व्हाय ना काय म्हणजे काय नोकरी तुम्हालाच लागू शकते काय लोकांना नाही लागू शकत हे काय पण थोतो बोलतो खोटं काय बोलू मी तसं तर आलो मी सांगायला तुला दुःख लागली ना हा मग तो संत बीज तू जाते बरं तिला खिशात घेऊन येतो तो काय मी बरं बरं त्याला काय गरज आहे सर्टिफिकेट दाखवायची सर्टिफिकेट मला नाही दाखवायला विश्वास. काय मी काय खिशात हा? घेऊन येतो काय तुम्हाला वाटायला तुम्हाला नोकरी भारत ते आता ना काय दळ्यामधलं कुठं? ते राहतो कुठे आयडेंटिटी होय भेटायला आलाय अहो, मी तरी काय इथं काय तुम्हाला सांगायला आलोय का ते आयडेंटिटी घेऊन आलो हेंडत बसलो काय मी हा जॉईन नाही झालो मी अजून रुजू नाही झालो आता जॉईन नाही झालं मी जॉईन होऊन मात्र व्हायला आलोय मात्र आले की तुम्ही आणि तरी जॉईन नाही झाला म्हणजे माझ्या बापाने काय म्हाताऱ्याशी लग्न लावले काय माझं हा तसं नाही मी मात्र नाही आणि पहिला माणूस आहे बाबा स्वतःला म्हातारा म्हणायला लागलाय आताच मध्ये म्हातारा झालो मी नोकरी करू करू बघ बाबा इतकी म्हातारा माझं तर झाली काय वाटूनच तुम्ही झालंय काय करणार कशाने वातरू झालं तुझं आता म्हातारा माणसाचे लग्न केल्यावर काय आहे आता बरं आता तुझं हा आता किती वेळ थांबायचे राहणार जायचं होतं घरी. चल. चल बाबा चला ना मग घरी त्यांचं काय चला. गप्पा संपत नाही चल तुला बस तिथं चल घरी नेते यांचं काय राहणार काम आयला गावात लय संडार दिसा लागलाच कोणी माणूस बी दिसाना लयच वेळ लागतो रानातून घरी यायला रानात लांबच आहे ना त्याची येत लागणार थोडा इतका वेळ लागतो का चलायची सवय नसते आम्हाला चला वहिनी शेतात गेलता का तुम्ही घेऊन गेलते ना आम्हाला कधी नव आमोच्या पौर्णिमे आम्ही दारे दाराला गेलतो तिथं दिसलंच नाही तुम्ही इथं मलाच माझं शेत पहिल्यांदा बघितलंय हे कोण आहे पैलवान भाऊ आहे माझा भाऊ आहे गावावरून अरे बापरे या की पैलवान बसा की गप्पा मारू जरा खायला उभा आहे ना इथं उभा या राहून इकडे या कटाळा आलाय बस बस आवडते मी ये तू घरी बर बर कटाळा आलाय बस बसा बस बसा बसा पाहुणे बसा अयो बसतो ना हा काय म्हणतो चिच्या
बाबुरावला काय म्हणतो तो तिच्या नाव तुला या मायला हे येडं झालं का काय पोरग? मला सांग एवढी सुंदर पोरगी कशी काय भेटली तुला? नव्हतंच नाही तर मी हा? नोकरीला आहे? हा? नोकरीला आहे म्हणजे सुंदर मुलगी भेटत असते काय? हा. आणि या पहिलवानाचं लग्न बिग्न झालं का काय? नाही ना नाही नाही झालं का झालं अजून? नाही अजून झालं. अहो माझ्या नजरेमध्ये एक पोरगी अशी भन्नाट आहे का नाही? हम्म. पण त्यांचं घरा नाही राव. काय त्याचे आई वडील म्हणतात की नोकरीवाला पाहिजे. मन येता नव्हतं लागलं ना आता. नोकरी लागली ना मला. नोकरीला आहात का तुम्ही? क्लर्क आहे मी. जमलं गड्या मग आईला जमून टाकू का मग पोरगी ती? बघा चांगलं असलं मग. अरे लय क्लर्क आहे क्लर्क. अशी सुंदर पोरगी आहे तुम्ही बघता तर तुमचे राळच टपकन खाली. असं आहे. राहिलं. खरं म्हणतो मी. मग रोहित या. दाजी पण बदना जरा बापरा दाजी कधी जायची? चालायचं का मग बघायला? लय जाऊ. ते लय तडफड करायला लागले लवकर पोरीचं लग्न करायचं म्हणून. असं आहे. मग कशाला चांगलं का आम्हाला उशीर करायचा आहे का नाही? चला मग लय जाऊ न्यूज. चला चालायचं का? चला 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 बर चला मग. चला. हे बघा पहिलवान हम्म, पोरगी अशी आहे का नाही? हम्म, लय दिसायला तर एवढी सुंदर आहे. हम्म. लय मजा येईन बघा तुमची जोडी तर अशी झाकात जमन का नाही? असं म्हणता का? खरं चला बरं. अरे मी खोटं बोलत नाही कधी. मग काय ते? फक्त जमू द्या. त्यांना मी नोकरीला पाहिजे होता. तुम्ही सांगायचं पोरग चांगलं आहे असं आहे, तसं आहे, नोकरीला आहे हे ते. हा तर मी तर सांगतो ना हा, मग. तेच ना मग. तुम्ही सांगितलं तुम्ही मध्यस्थी म्हणलं तुम्हाला सांगावं लागणार ना ती. हा मी सांगतो तुम्ही बिंदास हा. राहा. जमिली म्हणजे जमिलीच तुम्हाला पोरगी. बर बर चालतंय चला. रोहिता काय तू ये काय काम आहे? खाली ये ना 2 मिनिटं. अरे, आमचं दाजी तर काय तरुणच बोलतो भाई. रिकाटी मध्ये बोलत होतो गडी. हा ना. कुणी येत आहे पाठीमागं. अहो मी असं आणलं काय हिरापूरचे पाहुणे. या, बसा चहा टाक. अहो हिरापूरच्या पाहुणे आहेत. हा लय सुंदर पोरगी आहे बघा. बरं जोडीत अशी जमन खतरनाक का नाही? एकदम सोन्यापेक्षा पिवळा दिवस झाला आज. आज तर दोन चांगल्या बातम्या भेटल्या आपल्याला. चला ना चहा टाकलाय चहा पीत पीत बोलू. चहा मला बी डायबिटीस आहे पण बिगर कमी साखरेची बनवा चला. चला चला डायबिटीस चेक का तुम्हाला? हा काय आता म्हातारपणी होत असतं काय त्याला. चला चला थोडं कमी साखरेच टाका त्यांना. रोहित या. तुझ्या बायकोने काय साखर टाकली रे चहामध्ये? काय नाही होत. अरे मला शुगर कमी टाका म्हणलं होतं मी चहा. डोळे धुतला आपण मी तर मधून. अरे गोळ्या न फेळ्या घेऊन काय आज सोन्याहून पिवळा दिवस आहे आज. तो सोळा नेऊन पिवळा दिवस आहे तर काय मला साखर जास्त टाकून मारून एक- टाकतं का काय? एक दिवसानं काय नसत. एक दिवसाने काय नसतं काय करायचं पोरीला बघायला जायचं तर गाडी बिडी काढ चल. तुम्हाला एक सांग बाबराव माझ्या तर दाढी नाही. गाडी नाही हा आणि ते तुझ्याकडे पाहुणा आलेला त्याच्याकडे पाहुण्याजवळ पण गाडी आहे हम्म. पण त्याने आणली नाही. गाडी तुझ्याकडे बी नाही आणि त्याच्याकडे बी नाही. काय तर हाय पण त्याने आणली काय नाही. इन आणि भिन करून फिरायला लागला मग. काय तर हाय पण त्याने आणली नाही. आणली नाही तर आता जायचं कसं मग? आता तू माझं येत आहेत बाबराव तुझी गाडी जी माझी गाडी हे माझी गाडी का सोडून बोलय माली भांगारवाले फिरतात ना गाड्या घेऊ त्यांच्याकडे गाड्या आहेत आणि तुमच्याकडे गाड्या नाही दोघाकडे बी. ऐक ना ऐक आणि मग ऐक ना रे हा मग या बारी तुझी गाडी जी अरे माझी गाडी सोडून बोलय मी गाडी बिडी देत नसतो कोणाला. कम रे बाबराव. तुमची जुळवा बी आणि गाडी बी माझी सगळं माझं ना आणि माझं काय वायाला झालं का काय? ऐक ना बाबराव आता जमत नसतं. पितू जातो अरे आप्याने जाऊ आप्याने पितू जातो ना. आप्याने जाऊ ते मी नाही गाडी घेत नसतो. अरे आत्ताच 15,000 रुपये खर्च केला त्याला माझी गाडी अजून बिघडली तर कोण पैसे देणार? मी आहे चल. काय ना. तुझं काय घ्यावा शेतामध्ये जातो आणि येतो घरी. चल चल अरे चल 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 म्हणजे चल ना बाबराव. आता ऐक ना. आपण दोघं जायचं का काय? रोहित्या, हं. तुला एक गोष्ट सांगतो. हं. संध्याकाळी एक चपटी आणि एक कोंबडे असा पाठी देत असेल तर मी गाडी घेऊन येतो का? नाही तर जाऊ दे चुलीत. बरं देतो आण. खरं म्हणतो का? हो आणि नाही दिली तर देतो मला देतो. हिशोब आहे ना. कुत्र्यासारखा मारीन नाही दिली तर मी बी हा गावामधला सांड्या मी बी फिर इकडे हिशोब आहेत तिकडे फिर. हा नाही. मग हिशोब आहेत नाही. विश्वास आहे ना. हा, मग आण गाडी. आणि तो गाडी बोले पाहुण्याला मग ते हो गाडी तर आण ना. चल ना बाबराव मग मी बी येतो ना गाडी आणायला. अरे गाडी आणायला तू कशाला मी घेऊन येतो ना. चल आता 2 मिनिटात चल. अरे तुला काम मी असं ना घरी काहीतरी. काय नाही थांब चल अरे चल मग चल चल.
कशात मग घरचे? घरचे काय चांगले सगळे आता चालूच आहे. इकडं तिकडं काम हे ते. मग आता बरेच दिवस झाला आलो नव्हतो तुझ्याकडं. म्हणलं चला आता यावं म्हणलं जाऊन. म्हणून आलो. बरं चक्कर मारली, मला तरी कुठं करमत आहे रे घरी. हा लई दिवस झालं. मी लई दिवस झाला म्हणतोय, पण आता कामाने मला यायलाच वेळ ना. मग म्हणलं आता एका आनंदात म्हणलं आता बातमी सांगायला जावं म्हणून तर म्हणलं चला एखादा आता दुसरी नाही, म्हणून बरं आलो. झालं बाबा तुला नोकरी लागली, योगाने स्थळ बी आलंय आता हा ना. चांगलं. आता वय बी होऊन चाललंय, काय आता ह्यांच्या समोर काय बोलता येत नाही बघ जास्त. हे नुसते किरकिर 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 करतात बघ घरात. दाजीचा लय स्वभाव किरकिर आहे भाऊ. लयच काय सांगा बाबा तुला. नुसतं आपलं वर्ल्ड नसतं उगा. समजून घ्यायची मानसिकताच नाही. मग काय आहे आता. बरं एकच जायचं मग पोरगी बघायला. काय जाऊ आता ते गेलेत ना, आता ते आलेत नाही वाटतं अजून. बघ ना आता तुझं बी वय होत आलंय, बस झालं भेटली. एवढं वय पोरी भेट नाहीत आजकाल. मग काय आता भेटत नाही. मम्मी पप्पाचं कसं आहे? बरं आहे त्यांचं. लय दिवस झालं चाललं होतं जाऊन येन चक्कर मारून येन. तू जातच नाही. सांगितलं का त्यांना जॉबचं? त्याला हा त्यांना माहिती ना. काय म्हणले मग? चांगलं म्हणले. मग ते माहिती झाल्या मग ते म्हणले ये जाऊन मग सांगून ये म्हणले तिकडं तुझं जाणं बी होईल म्हणले, सांगणं बी होईल म्हणले. म्हणून बरोबर म्हणलं आता दोन ती टाइम झालं बाबा येतोय. रे बाबूराव चल. झाली का तयारी? हो झाली संधी. बोलव ना मग त्यांना लवकर. वैभव 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 चला चल काय झालं वरडा. चल ना रात्री. मग आलो ना दम धरा ना येऊस तर. एवढं तरी काय झालं? येणार ती दाढी जिंकली. मॅडम इकडे बसा तुम्ही, चला. आम्ही बसलो असतो ना इकडे हा गाडी उभ्या. वासा ना त्याला रोय त्याला वासा तिकडे. बस चला दाजी तुम्ही. दाजी नीट बसा, ओढू नका मला. दाजी किती लांब आहे गाव? जवळ आलंय. जवळ आलंय. का वहिनी काय वागत्या संग लग्न केलं तुम्ही आणि काय शोभत का तुम्हाला ते? त्याला बघा तुम्ही किती सुंदर आणि त्याचं तोंड बघा कसं आहे. तुमचं पण वाटोळा झालं गाड्या. हा शेता बितात नाही मारायचं त्याला धरून. असलं असतं का कुठं शहरातले तुम्ही आणि गावात दिलं तुम्हाला खेड्या गावात. काय वाटोळ झालं गाड्या तुमचं. ओ वहिनी आता खांद्यावरून हात काढायचे मला गुदगुले व्हायला लागल्या कसं तरी. नीट बसा की तुम्ही, असं काम करता तुम्ही? बसता येत नाही असं थोडी असतं कुठे. मला गुदगुले व्हायला लागले ना तुम्ही हात ठेवला वर की. कामाला झाली गाड्या तुमची वहिनी आता. तुमच्या नवऱ्याने बघितलं तर काय म्हणेल ते? हा नाही कळत काय करावं मग आता. तुमचं वाटोळ झाला गाड्या खरंच. हा ना. हे पाहुण्याचं तुम्ही म्हणलेले ते काय झालं, आपल्या गावातला बाबूराव म्हणून एक माझा मित्र आहे. हा. तो म्हणला तुमच्या मुलीला स्थळ चांगलं आहे. मी म्हणलं मुलगा काय करतो बाबा? तर तो म्हणला कोर्टामध्ये क्लर्क आहे. त्याला काय वर्षा क्लर्क थँक्यू. क्लर्क जर असलं तर ठीक आहे बाबा म्हणलं. आपल्या काय नोकरीलाच मुलगी द्यायची ना. त्याच्यामुळे त्याला मी बोलवलं होतं तर ते म्हणला पाहुणे येणार आहे तर पाहुणे घेऊन यायला लागले. मग त्याची वाट बघतो. मग तुम्हाला फोन केला किंवा या त्याच्यामुळे बोलवलं होतं, दुसरं काही कारण. मुलगा कलर काय हा कुठं आपल्या बीडच्याच कोर्टात आहे का? कोर्टामध्ये आहे म्हणलं बाबा आता. मग बघू आपण चौकशी करून काय चालतंय. खरं काय खोटं काय ती. आणि शेती वगैरे शेतीविषयीच काही बोलला नाही तो, पण मुलाचा बोलला तो की मुलगा नोकरीला आहे म्हणून. तुमची इच्छा होती मुलगी नोकरवाल्याला द्यायची. आता माझं तर नाही झालं. आता ही तरी चालेल नोकरीला. त्याचं काय असतं. मामा पाहुणे एवढी मोठी पार्टी नोकरदार आहे, काय देण्या घेण्याबद्दल काय आहे का त्यांची अपेक्षा? आता देण्या घेण्याबद्दल मी त्याला चौकशी केली, हा. पण बघूया म्हणलं आपण बोलू तर खरी. चर्चा झाल्यावर बघू प्रश्न काय मानून किंवा देण्या घेण्याचं काय आहे तुमचं. आणि जर आपल्या जर हे सबक बसलं
तरच करायचं. तरच करायचं. हे आता नंबर 1 केलं तुम्ही. मग तुम्हाला जी बोलवलंय ना त्याचं कारणच एक आहे. हा, हा. बाबा माझा मित्र आहे, मी थोडीशी चौकशी केली की आता मुलगी माझी आहे, मला कुठे बी लग्न करायचे, मी उतावळ होणारच आहे. बरोबर आहे ना. मग चर्चा मला जास्त बोलता येणार नाही ना, म्हणून तुम्हाला बोलवलंय की आपल्या दोघांच्या हिशोबाने हे चर्चा. मात्र तुम्ही चांगला नंबर 1 केलं, हा. झाक केलं. कारण मुलीच्या बाबत जास्त बोलता येत नसतं. हो, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवलं. चालतंय ना. आता तुम्ही माझ्या वेळेस एवढ्या चौकशा केल्यात, आता माझं कर्तव्य आहे ना मग आमच्या सावड भावाच्या चौकशा करणं. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवलंय की आता तुमच्यापेक्षा वर चढ भेटला पाहिजे. हा, असं आहे जर का? त्याच्या खालूच खाली भेटला तर मग आमचा अपमानच आहे. त्याच्यामुळे मी ते तुमच्या सोबत हा, तुम्ही आमच्या वचडच बघणार. बरं मामा, येऊ का? आता दाजी भेटले होते मला येताही, ते म्हणले काय एवढी गडबडीत घाई, की मी त्यांना काय बोललो नाही या विषयावर, पण आता जातो थोडस फेरफटका मारून येतो. पाहुण्याला बी उशीर झालाय. बरं फोन केला की लगेच येता बोलतो. बरं येऊ का मग मामा? बरं ठीक आहे, ठीक आहे. येतो. मी वाट बघतो, मी आले की लगेच सांगतो. चालतंय चालतंय. येऊ का वर्षा? हो हो. लय खतरनाक झालं गाडा तुमच्या संग. बेकार झालं. हा? का बरं? समोर. ए यार काय झालं? काय झालं दाजी? तू तर काय झालं? तू तिथं पाठीमागे बस. का बरं? तू तर अरे कशासाठी पण? तिथं पाठीमागे बस. अरे गाडी माझी आहे. तू पाठीमागे बस. ए, तू तिथं बस. तू बस. तुम्हाला इथे गाडी चालवता? बस ना. मी नाही बसत. बस म्हणल्यावर तुम्हाला येतच नाही गाडी चालवता. आज तुला गाडी चालवता येते का? वार्ता दाजी गाडी दी तुम्ही. अरे हो अरे मला हे सांग, ह्याच्या अगोदर तू कधी गाडी चालवली होती का? नाही चलविणार, पण आज मी डायरेक्ट चलविणार. डायरेक्ट चालविणार? म्हणजे मारायचं ठरवलंय मला. नाही तू बस. नाही मी नसते जात. आजोबा बस, मला काय मारायचं बिरायचं काय? अजून काय वय बरं बाबूराव, तू अजर बस. हा, तू अजर बस. मग बसलोच होतो ना. तू तिथं बस. हे तिकडे इकडे काय झालं? आता मी बसतो ना. हा, तुला नेत नसतो मी. चल बर. पण जा म्हणून मी बी राहतोय तिथं जेल समजा. हे काय ओ दाजी, ओ वहिनी, दाजी, वहिनी, दाजी गेला तर गेला ते. चला बसा चला. दाजी थांबा ना. काय असं तू काय राव? त्यातली पण वाईट चाल चालती हो. पोरगी का त्याला बघायची का मला बघायची ना? तुम्ही मी त्याच्या गाडीवर बसलो, तू चालायला बघा ना ते वावराव. सांगून त्यांना तुम्ही येऊन करणार राव. हा, तुझ्या पाठीमागे बसायची तर तुम्ही. चला मी सांगतो. हा. पोरगी मला बघायची दाजी. तर सोड मला जायचं. दाजी थांबा ना राव. दाजी ऐका ना माझं. थांबा ना दाजी. तुमचा दाजी, नवरा थांबा राव तुम्ही. काय येडपट दाजी, थांबा सांगितलं तुम्ही. का? माझं ऐका ना जरा, माझं ऐकत जा. काय? मी तुम्ही बघायची. ते तर चालायला बदनार राव ते. मला काय कर तुम्ही समजून घ्यायचं असतं राव थोडंफार. मला काय कळणार काय केलं रे मी? नाही माझी गाडी आणली मी. मी तुझ्या पाठीमागे बसन. तुम्हाला यायचंय कसं? काय लागलं रस्त्यावर? तू अजर बसायचं. त्याच्यावर सांग ना का दाजी ना. आता माझ्या गाडीवर बसली तर काय मी काय पळून घेऊन चाललो काय तिला? नाही, कोण नाही घेऊन चालला. राव तुम्ही दम धरते याय ना आधीच राव ते काय तुम्ही बी मोकार रस्त्याला. वा रे वा. माणसाला चला आता न्या चांगलं तुमच्या सहकार्य करायचं करा. दाजी थांबा राव दाजी. जाऊ द्या सोडा आपण तिघं जाऊ. जाऊ द्या त्याला न्यावं लागेल ना. नाही तर नाही जाऊ द्या. काय काही नाही. झालं? चला तमाशा मानला मोकार होतो त्यांनी. एवढा भाव खाते असते ना. मी तो गाडी येईल. चला बरं दाजी माझा ऐका. दाजी माझा ऐका राव. चला चला बरं. चला तुम्ही बसू द्या ना. चला ना तुम्ही बी काय बसू द्या ना त्यांना भाऊ. चला मोकार रोडला तमाशा मानलाय. इकडे काय खेळे टोचायला लागले काय? बसू द्या ना. तुला बोलतो दाजी, काय बोलतो? चला बरं तुम्ही बायकोर चेक करतो काय? गापान राव तुम्ही बी. आला जायचंय का नाही मला सांगा बरं. बसा बरं. वा रे वा. चला बसा बसा बरं. चला बरं. चला. बसान राव तुम्ही. बसा बरं लवकर. आता भांडणं खेळू नका बरं का रस्त्याने. हाना मारा ऐका जमदारा. हाना मारा खेळताना नाही तर उगा काय ला उघडच बाबा. काय झालं आता? काय चिंताच खिशात हात घालता येईल काढत आहे मला काय पैसे बिशे काढून घेऊन माझ्या खिशातले ते कोण का आमचं का दाजी काय एवढे तुम्हाला हे वाटले का? काय सांगता येत नाही बसा. बाबा. ते खतरनाक माणूस आहे ते. तो जर पैसे तरी ऐकता. अरे कोण ठेवायचं? निघ. ते स्टँड मारतोय बापान चालू केली बिगर स्टँडची गाडी उघड खायला लागली. स्टँड सर आहे ती कळलं का? नाही, पाहुणे येणार होते. काय झालं? राम 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 राम. किती वेळ झाला वाट बघत आहे? या 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 या.
बसा. काय तुम्हाला साताऱ्यापासून फोन लावला तर जरा मी उशीर आता वाट झाला. बघून आलो दारातून. हा बसा. ना, उशीर झाला जरा. बरं झालं, बसा. बसा हे बघा हे मुलगा आहे बघा बरं ठीक आहे. अच्छा. सरकारी नोकरीला आहे. कशाच्या कोणत्या ऑफिस मध्ये आहे सांगा ना. क्लर्क आहे पण कुठल्या ऑफिस मध्ये? तहसील मध्ये आहे कळतंय. असं काय बोलतो काय तेव्हा म्हणला होता कोर्टात आहे ना आता मग तू तहसील मध्ये हो ते का मग असं सांगे काय काय चाललंय काय? नाही तसं काय नव्हतं याला आठवण नाही राहिली कोणत्या ऑफिस मध्ये येते आता अच्छा अच्छा. कोर्टामध्ये आहे. कोर्टामध्ये हा, ते clerk तहसील आहे. मध्ये म्हणलं म्हणून मला नाही, लक्षात नाही, आलं. बरं तो कोणत्या कोर्टामध्ये आहे? 1 नंबरच्या का 2 नंबरच्या? अहो 1 नंबरच्या खाली असं आहे का? आपल्या बीडच्या कोर्टामध्ये आहे हा, ना. मग तर चांगले छान आहे. हा जवळच आहे आपल्याला इथं. तुम्ही हेरापूरचे हा आणि बीड काय तिथले तिथंच आहे जवळ. छान आहे, छान बरं जोडी कशी वाटते? एकदम मस्त आहे. हा पोरगा बी छान आहे तुमची पोरगी बी सुंदर आहे. बोलवा ना पोरीला. थांबा थोडं ती आवरी ती यायला लागली. येऊन द्या. ये ना काय गडबड आहे तुम्हाला बी आता इथं पाहुण्याची तर आले तर चहा पाणी प्याल्यावर बोलूया ती कुठे चहा घेऊन ये ना. काय गडबड काढता तुम्ही मधीच. या बघा परवा दिवशी मी पारावर बसलो होतो. बर मन नाही लागलेलं सन्नाटा गावामध्ये. का बरं? हे शेतातून आले हा मला दिसले पाहुणे मी विचारलं हम्म. तर म्हणले या पोराचं लग्न नाही झालं. अरे मी म्हणलं पोरगी आहे ना आपल्या तुमचे काकाची पोरगी आहे म्हणलं. हा हा. तर हे राजी झाले ते त्यांना घेऊन आलो तुमच्याकडे आता. बरं झालं बघा, चांगलं कामाला तुम्ही विचारा काय काय विचारायचं त्या पोराला. आता तुम्ही नोकरीला आहे म्हणता म्हणल्यावर काय त्याला विचारायचं? तुम्ही हो. खोटं थोडंच बोलणार आहेत ना? नोकरीला तर आहेच पोरग. ठीक आहे. ती बहीण आहे त्यांची बर बर. पोराची बहीण भाऊ आहेत होय? आणि हे दाजी आहे. अरे वा दाजी आहेत का? हे मस्त. सरकारी नोकरीला होती पण त्याला तसं भेटलं तिकडे काय म्हणा आता सगळं सरकारी नोकरीला आहेत का? आहे ना आहे ना. मग काय मस्त काम आहे. पाहिला सरकारी नोकरी असल्या सुंदर पुरी कस काय भेटणार काय माहित हो. तर पाहुणे कुठं असतात करू नोकरीला? ऑफिस मध्ये. कलेक्टर ऑफिस मध्ये. हा बरोबर. आता तुमचं काम बिम काय आडलेलं असेल तर करून टाकते नाही. त्याच्यामुळेच विचारलं. बरं झालं ना सांगितलं आपली माहिती मिळते म्हणून. बा- कलेक्टर ऑफिस हमेशा काम असतात आपले. तेच ना मग तेच सांगायचं होतं मला. हे काम करते ना तुमचं बर ठीक आहे चांगलं. एवढं मोठं काम केलं त्यांनी तर हे काय किरकोळ तुमचे काम आहे का नाही. त्याला काय बरं जावाय तिकडे नोकरीला हो पाहुणे इकडे कलेक्टर ऑफिसला. तुमचे धनाधनच काम झाले पाहिजे बघा. त्याला विषयच नाही हा. हो. जाऊस तर दम आहे त्याला काम. बस 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 बस. आपला अडचणच नाही कुठल्या कामाची. तुम्ही कधी पण या तरी पण काय पण समजा तुमचं एकदम ओके ओके. बोलवा पोरी. बोलाव पुढीला. अरे वर्षा बाळा ये बरं बाहेर. मग आहे वरच्या आणि वैभव नाव तर काय जोडी सेमच जमा आहे. रे बस. हा बस. ते बघा आमची मुलगी. छान आहे बाबा जोडाले दिसल. काय म्हणलं तर रोहित तुला मी पोरगी कशी झाकास आहे म्हणून. एकदम सुंदर आहे. हा मग जोडाला 5 क्लास जमन. पाहुणं हा आता तुमची मंडळी कुठे आहे? अहो ते गावाला गेले जरा उशीर झाला त्याला यायला. पाहुणे यायला लागले आणि तुम्ही मंडळीला गावाला मी पाठवलं. आहे ना. आता यायला उशीर झाला तुमच्या अगोदर आणि काही त्याला माणूस पाहिजे ना पण असल्या ह्याच्यामध्ये. हो ना तेच जरा गोळ झाला. पाहुणं हा? शेतात काय काम चालू आहे आता काय पेरलं? आता सध्या काय नाही रब्बीचं पीक म्हणलं ज्वाऱ्या बाजऱ्या कापूस आहे का? वगैरे, हो. किती एकर मध्ये पेरलं? राम राम मामा. अरे राम राम रामा किती वेळ झाला वाट बघतो आम्ही. या. अहो, येऊन गेलो मी एकदा. हो ना तुम्ही गेले तुम्ही गेले आणि पाहुणे आले. बसा. बरं झालं आले टायमावरती. ह्यांचा परिचय हे आमचे थोरल्या मुलीचे बालक जावई म्हणायचं. जावई मोठे जावई. चांगलंय चांगलंय. काय करताय तुम्ही? 10 एकर जमीन आहे शेतीच करतो. असं आहे का? चांगलं हो. काही शेतकरी आहे, आता काही नोकरीवाले धिंगाणाच आहे तुमच्या घरात. काय आता सगळं थोडंच नोकरी लागत असते. आता कोणी शेती बघायची आणि नोकऱ्या तर लागतच नाही आता. किती बी शिका तुम्ही. अवघड आहे नोकरी करायचं. इंजिनियर शिकलेले पोरं असेच फालतू फिरायला लागलेत गली त्याच्यामुळे बोळात. आपली शेती केलेलीच बरी. मग काय नाही चांगलं आहे तसंच. बरं काही मुलीला काही प्रश्न विचारायचे का? हा, मी कस काय विचार वहिनी विचारा की काय विचारायचं तर. काय नाव आहे पोरी तुझं? वर्ष. आणि शिक्षण कितकं झालंय? 12. स्वयंपाक वगैरे येतो का? घर सांभाळावं लागेल बरं का पूर्ण. एकुलता एक पोरग आहे. भरपुरी तुला स्वयंपाक ते चांगला येतो का? फर्स्ट क्लास एकदम. हो येतो ना. पोरग बघा आमचं लईच हेल्थी आहे बरं का. ध्यान ठेवावं लागेल तिचं. हा काय काय येतं पण येतं तुम्हाला?
सगळं येतं. सगळं म्हणजे पुरणपोळ्या, भाकरी, भाजी. अरे वा, छानच आहे की मग. पुरणपोळ्या मानल्यावर तर मजाच आहे मग. हा मुलगा नोकरीला कुठे कोर्टात क्लर्क आहे म्हणजे तो. हो पाहुणं हो ना, क्वार्टर मध्येच आहे ना ते नोकरीला. कोर्टात कोर्टात काय करता नेमकं क्लर्क क्लर्क आहे का कुठल्या टेबलला आपल्या वरच्या टेबलला. अहो मामा कोर्टात वरचा टेबलच नाही बीडच्या वरचा म्हणजे आपला तो आपण पायरीवर चढून जातो का हा ते ह्या साईडचा नाही का तो. अहो तुम्हाला नेमकं कोर्ट माहिती का हा कोर्ट आहे ना आपल्या ह्याच्याकडं बार्शी नाक्याकडं हे इकडं आपल्या नगर रोडला. अहो ह्याला पत्ता पण व्यवस्थित माहित नाही ना मामा. इकडं हा पुतळ्याचं का वाटोळ करायचं का आपल्या पुतळ्याकडे जातानी. आता आम्हाला तरी काय माहिती अहो ते बारशे ना काय म्हणतात पुतळा म्हणतात. आपण का त्यांना बीडच्या अहो. चतुर्शीमा विचारल्यात का कोर्ट विचारल्या कोर्ट ऐकन पाहुणे काय ऐकायचं? ऐका, आपण इकडून जातो ना हा नगर रोडून गेल्यावर कुठे जातो सरळ बार्शी रोड कडे जातो ना आपण तिथंच आहे म्हणलं. आता बारशे रोडचा ते पुतळा सांगतात बारशे रोड सांगतात आणि कोर्ट नगर रोडला आहे. अहो पुतळ्याच्या अलीकडं पुतळ्याच्या अलीकडं 2 नंबरचा अरे मला काय खोटं बोलले होते काय तुम्ही मग? खोटं नाही बोललो बरोबर नोकरीला आहे बोललो ना. म्हणून. अहो मला सांगा पगार काय तुम्हाला सांगा बेसिक काय काय पगार पगार मला आहे ना आता 35,000 आहे. बेसिक काय काय म्हणले अहो पगार बेसिक काय पडतो तुम्हाला बेसिक घरी आहे ना. अहो बेसिक नाही बेसिक बेसिक मूळ पगार बेसिक वय बेसिक म्हणजे काय असतं तू नोकरी कर. घोटाळा दिसतो मला काहीतरी. अहो मुलगा भाऊ तुमचा नोकरी करतो का बेसिक म्हणजे आपल्याला मूळ पदार्थ काय खरं मला पदार्थ किती रुपये मिळतोय हा फोन येतोय मला. अरे ते काय विचारायला लागलेत? काय सांगितलं ना आता त्याला 35,000 पगार आहे. अहो मामा मला मुलगी देत नाही तर पार दुनिया भराची चौकशी केली तुम्ही हा उपकारच केला माझ्यावर शेतकरी म्हणून आणि हा नोकरीवर कुठून आला तुम्ही आता हा याला बेसिक पण माहित नाही ना. शेती काय सांगितली शेती तरी आहे का बरं शेतीचा विषय नाही पण काय क्लर्क सुरू आहे? बोल ना. हा सांगितलं ना त्यांना आता. तुला तुझ्या नोकरीचा पत्ता नाही सांगता यायला लागला नीट. आता सांगितलं ना त्याला पगार 35,000 आहे मला. अहो काय ताई त्याला बेसिक माहित नाही नोकरी कुठं करतात ते त्यांचा पत्ता ऍड्रेस व्यवस्थित माहित नाही हा? तोर्तामध्ये पाहू ना तुम्ही नोकरी आहेत का आहे ना. कुठल्या मी आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये. ते कलेक्टर ऑफिस आपलंय का अहो तिथं काय करता हे सांगा ना तिथं हा मी तळवत इथं. क्लर्क आता ह्यांनी क्लर्क सांगितलं होतं तिकडे ह्याला कोर्टात आहे ते कलेक्टर ऑफिसला आहे. खरं इमानदारीने मी काम करतो. बरं पाहू ना तुमचं शिक्षण काय झालंय 12वी पास. आणि 12 क्लर्क भरती लागती त्याला टेनो टायपिस्ट काय असतं ना सगळं बटन खालीवर केलेलं नाही ते टायपिंग येते ना मला. टायमिंगवरच लागले का हो स्टेनो ते नाही. स्टेनो बिना टेनो जागा भरतात का स्टेनो मामा मला सांगा त्यांच्या बिना टेनोची कोर्टात जागा भरतात का अहो त्यांच्या टायमात मी कोर्टामध्ये नाही म्हणे. अहो ताई हे नोकरीला आहेत का नाही विचारा आहेत का नाही खरं नोकरीला? का बीडला जात नाहीस तू नोकरीला? तुला पैसे आणून देत नाही का? पण तुम्ही पैसे कुठून आणता? खरंच आहेत का नोकरी? पैसे चला आणून बरं. नव्हतं रे. मला उद्या पैसे ऑफिसला मागून घेऊन चला. देऊन देतो माणूस. खरं खरं सांग नोकरीला आहे का? खरं नाही. अहो काय हे अहो काय पाहुणे हे शहानिशा करायची ना मला काय माहित मी आता त्यांच्या बोलण्यावर आलो चांगलं बरं झालं तुम्ही होईल. टाइमवर आले. मला काय माहित असं होईल म्हणून. खरंच नोकरी आहे का खरं आहे ना हो. अहो इथं ग्रॅज्युएट पडले तर आणि तुम्हाला 12 नोकरी आली तुम्हाला काय माहिती? स्टेनो तुम्हाला काय माहिती? काय माहिती म्हणजे अरे तुम्ही तिथे येऊन बघा काय बघायचंय कुठे येऊन कलेक्टर ऑफिसला. नेमकी तुम्हाला नोकरी कशी लागली कच्चा लागली म्हणजे बरोबर ये दिलंय काय काय तर ती. पैसे भरून बघा पैसे भरून नोकरी आली यांना हा? म्हणी मला तर आणि लागलं मग की ते नाही. पैसे आता आमच्याकडून वसूल करायचे का ही मुलगी करून हा? वसूल नाही. हा मग आम्ही बिना हुंड्याची मुलगी करायलो. आम्हाला हुंडा बिंदा काही ना अहो नोकरीच नाही तर हुंड्याचा प्रश्नच येतोय कुठं हा? नोकरीच नाहीये मुलाला हा काय चालली चुलबुल पाहुण्याची काय नाही ते थोडं पाय दुखतोय माझा लय त्याच्यामुळे तसं करतोय मी. कशाने पाय दुखतोय बसू बसू हा बसू बसू मला पाय घरी दुखतोय. आता मायाला मी काय मामा काय आहे? हा? रेंज प्रॉब्लेम दिसतोय घरात. मला तो फोन येतोय मी आलो 1 मिनिटात अहो फोनवर थांबा बोलून येतो इथून निसतं हा? 2 मिनिटं फोनवर बोलून चाललेत येतो. काय तुम्ही नाही कुठे हा. चाललोय आम्ही फोनवर बोलून येतो ना. तो इथं सांग ना बसायचंय बसलं होय बुवा. आणि सांगा आम्हाला काय आहे ते. फोनवर बस, बोलून हा? आलो ना, बस फोनवर बोलून बोलून आलो ना. तुम्हाला ठेका करून येतोय का, मामा? माझ्या मित्राने सांगितलं म्हणून मी आलो. मला तरी काय माहिती. मला बी फसवा लागले होते का काय मला समजा ना आता काय करावं हा, काय चालू आहे तुमचं पाहुणं काय नाही. काय नाही पाय दुखत आहे माझा जरा. अहो तुम्ही नवर देऊ ना
आता नवरदेवाचा आणि पायाचा काय संबंध आला? अहो तुम्ही दुखणार मोबाईल मध्ये असतो. काय बघताय जायचं रेंजच नाही काय काहीतरी म्हणता रेंजच नाही मला. काय काय चालू आहे पाहुणे मला रेंज मला द्या काही मोबाईल. कळलंच नाही. मला काहीतरी घोळ दिसायला लागला. अरे तुम्ही अहो, घोळच आहे, शंभर टक्के घोळच आहे. हे करून येतो. काय झालं मग? बाई याला काय झालं उठायला? बाई घरचे दारते तसेच, भाऊ असा आणि हे असा, याला बघतच हे कसं आहे काय माहित. छायला काय हुंबल होऊन बसली. पहिली मुलगी देता किपी मी जावायला 1000 चौकशा केल्या नोकरीला आहेत का म्हणून. आणि या मुलीचं लग्न करता किपी माझीच फसगत होऊन बसली. विनाकारण माझा कमीपणा झाला का नाही. जाऊ द्या मरू गेले. हो हो पळा 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 हो 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 काय कुठानं लावला रे माझ्या मागे तो? आणि तू तर केला समजा काय कुठानं लावला? माझ्या बुट बिट तर राहिले 1200 रुपयाचे. समजू अजय झाला. हे काय तुमच्या दोघांचं असलं काय गरज आहे तुम्हाला पळून यायची? समजून पण अजय झालाय. माझं मी फोनवर बोलायला चाललो, पण असं काही बोलायचं नाही ना, नोकरी नोकरी म्हणून. माझं मी फोनवर बोलत होतो, त्यांना काय यायची गरज आहे माझ्या मागं? बोललास नोकरीचं? काय ते खरं सांगायचं ना? खरं सांगायचं मग, खरं सांगून पोरगी भेटली असती. नाटक ह्याने लावली होती रस्त्यामध्ये. रस्त्यामध्ये नाटक तू करायला लागला होता. अहो काय मामा तिथपर्यंत पळत गेलो ना, धाप लागेल मला सगळी. मला तर काय समजा काय पाहुणे भेटले मामा तुम्ही पण. हा मुलगा नोकरीलाच नाही ना. मित्रावर विश्वास ठेवला तरी मला वाटत होतं बरं का थोडी थोडी शंका. पण मला तर गावचा माणूस आहे, आता मला तरी काय माहिती काय होतं. मला तर सगळं गोंधळ बाजू दिसायला लागलो. अहो तुम्ही करीत होता वर्षाचं वाटू आता. ना मग मी कशाला तुम्हाला कशाला बोलत होतो. शेवटी तेच झालं. हे लोकांचं काय सांगतात नाही. अहो बरं नाही राहिलं आता हे कलियुग म्हणते ते हेच मामा खरं. अहो काय आहे? ते इथं झालं म्हणून बरं झालं. हो आणि रस्त्यात लोकांचं परत ही भावकी आपली असली. अशा कामाला भावकीचं तल्ली असतं. काड्या करायला तर विषयच नाही. पुण्याची वाटे करते त्याला काढीस हसूच पाहिजे. आवड झालं असतं, बरं झालं आपण ते इथंच उलगडा झाला सगळा. आणि आता इथून पुढे पाहुणे आले ना तर शहानिशा केल्याशिवाय मुलगी दाखवायची नाहीये. पण मला असं खात्री होती ना बाबा, मित्र आहे माझा, मला असं वाटतं ते सुद्धा पळाला. बरं नोकरदार भेटला आता बरं, नाही तर एखादा माझा मित्र शेतकरी चांगला ज्याचं की ऍग्री वगैरे झालंय, आधुनिक शेती करतोय, असा मुलगा आपण बघू. बिनधास्त तुम्ही ऍग्रीला मुलगी देऊन टाका. आता इथून पुढं कोणी जरी आला तरी मी त्याच्यावर विश्वासावर ठेवणार नाही. आता हे फक्त तुमच्या स्वाधीन आहे. ठीक आहे. आता या मुलीचं लग्न ना तुम्ही चौकशा करूनच करायचं. मी कुठलाच संपर्क यामध्ये घेणार नाही. त्याच्यामुळे झालं सगळं असं. खरं सांगायचं, खरं सांगून पोरगी भेटली असती. बरं जाऊ दे. मी येतो ऑफिस शिफ्ट घालून जातो. कुठं चपला कुठं मारते ते चपला आणायला चालला कशाला? काय नाही जातो मी. अरे नको, तुम्ही दाजी मी चप्पल आणली म्हणजे वाचना तुम्हाला. चपलीच काय तुमचं चपला चपलीच काय आणलंय? कसं काय? हे माझा बी 1200 रुपयाचा बुट आहे राव तिथं. आपल्याला जायचं, आपल्याला जायचं ना. मला तर आणावं लागेल राव. हे दाजीला एक राव काय कळतच नाही राव. चप्पल नाही, काय नाही, माझा महत्वाची? बूट बी मी आणतो रे बाबा. आम्हा ना, नगर नगर सगळे नगर. जाऊ ना आपण. चल आता, चांगलं केलंस तू. आपण जायचं का आता? चल आपण जाऊ आता. काय करते? चल आता. चला आता काय करते? मला तर मारते खरं सांगायचं ना तू. मारते बिरते गती नको नाही ऐक मारत, ना. चल. बरं चल जाऊ दे. बोललो कशाला मारते? चपला घ्यायच्या आणि पळायची. मी तर लगेच पळणार आहे बाबा चपला घेऊन. चल पटापटापट चल. बरं मामा पुढं काय करायचं आता? आता माझं तर काय डोकंच चला नावा. हम्म पण आता इथून पुढं मुलीचा जमवायला हम्म ते तुम्हीच निर्णय घ्यायचा कुठल्या गोष्टीचा. पाहुणं का अक्कल बिक्कल आहे का? चपला जेवढा जीव अडकलाय आणि आम्ही पूर्वी कशी द्यायची असल्या फाशीच्या लोकांना? चला घ्या मामाला घ्या. धरा धरा धरा. इथं बस आणि ते बाकीची कुठे टोळी? बसा खाली. बाकीची टोळी कुठे आहे तुमची? काय झालं? या 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 इकडे या. पाहुणं वय झालं तुम्ही बसा बसा. ते धरून बसा माणूस इथे इथं बसा. काय झालं काय? बसा. नवर देव चला या इकडे या या या. थांबा थांबा थांबा. बसा बसा होतो बियायला लागलो. बसा 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 थांबा सोना बसतो ना. बसा. या या या. बरं पाहुणं तुम्हाला शेती वगैरे आहे का? शेती आहे ना. किती आहे? 30 एकर आहे शेती. आता हे ना पण हे असं फसाफशीचं काय प्रकरण केलं बरं तुम्ही? हा आता काय झालं ए यार मला कशाला खोटं बोलले होते रे तुम्ही? मला ऐका, ऐका, ऐका. खोटं बोललो मला. बसा 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 मग तुम्ही खाली बसा 2 मिनिटं. बसा. ऐका मी सांगतो तुम्हाला. ऐका हम्म. हे बघा
मी ह्यांना जे सांगितलं तेच तुम्हाला बी सांगितलं. हा मी काय तुम्हाला फसेल नाही, म्हणजे ह्यांना फसेल नाही, तुम्हाला फसेल नाही. पण आता विषय कसा झाला बरं का, आता माझं वय झालं जवळजवळ 30-32. म्हणजे मी माझ्या लग्नासाठी मी इतकं कंटाळून गेलो की माझं लग्नच व्हायना. असं झालं की आता मला कुठलं आता व्यसन नाही, मी पुडी खात नाही, दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, मला कुठलंच व्यसन नाही. आणि माझ्यापेक्षा जे लहान, जे म्हणजे 2-2, 4-4 वर्षांचे जे लहान आहेत, ते आज सगळे ऑलराऊंडर आहेत. ते पुडी खाते, सिगरेट पिते, सगळे व्यसन त्यांना असून सुद्धा फक्त त्यांचं एक प्लस पॉईंट आहे कुठला, नोकरीचा. कुणी चपराशी आहे, कुणी तलाठी ऑफिसला आहे, कुणी ग्रामपंचायत मध्ये आहे. हे असून सुद्धा त्यांना म्हणजे मुली भेटल्यात, त्यांना त्यांचे लग्न झालेत. आणि मी तर त्यापैकी कुठलीच गोष्ट न करून सुद्धा इतकं चांगलं असून आज मला 30 एकर शेती आहे. शेतीत माझ्या चांगला ऊस आहे, आता तूर आहे, कापूस झालाय मला 10 क्विंटल. एवढा माझ्याकडे प्लस पॉईंट असून सुद्धा मला कोणी मुलगीच देत नव्हतं. म्हणून मी ही आयडिया केली की मला नोकरी लागली आणि मी क्लर्क झालो असं मी सांगितलं. त्यांना पण मी तेच सांगितलं, त्यांना बी तेच सांगितलं. पण माझा हेतू वाईट नव्हता. बरं पाहुणं, तुम्ही व्यसनी आहात, शेती तुम्हाला 30 एकर आहे, माझ्यापेक्षा 20 एकर जास्त आहे त्यांना. पण तुम्ही लग्नासाठी खोटं बोलायला नव्हतं पाहिजे. मग नाही, खोटं बोलणार, पण माझा हेतू चुकीचा नव्हता ना. म्हणजे मार्ग जरी समजा मी चुकीच्या पद्धतीने निवडलेला जरी असला तरी माझा असा हेतू चुकीचा नव्हता ना की बाबा ह्यांना फसवायचं, तुम्हाला फसवायचं. आणि मला जर तुम्हाला फसवायचं असतं तर मी ह्यांना सुद्धा हे फसवलं नसतं ना. मी तुम्हालाच केलं, पण मी ह्यांना सुद्धा तेच सांगितलंय, जे तुम्हाला सांगितलंय ना त्यांना सुद्धा मी तेच सांगितलंय ना. मामा, मुलगा इमानदार दिसतोय, माझ्यापेक्षा 20 एकर जमीन जास्त आहे, शिवाय ऊस बी खूप त्यांच्या भरपूर आहे. विनाकारण गोंधळ झाला नाही. आणि पाहुण्यात आपली तर कशी बदनामी विनाकारण होईल. पाहुणे काय गेले, काय बट्टाय, काय हे ते, भाव की तुमची अशी गावातली. महत्वाची हीच गोष्ट आहे ना, इज्जतीचा पंचनामा होऊ नये. मग त्यासाठी आपण काय करू, पाहुण्याला मुलगी देऊन टाकू. हा, कसं वाटतं तुम्हाला हे? आता हे तुमच्या स्वाधीन केले ना. चालतंय पाहुणं, तुमचा सच्चापणा आम्हाला आवडला आणि आमच्या वर्षाला तुम्ही सुखात ठेवताल आणि जोडाशिवाय नंबर 1 दिसतोय, तर आम्हाला हे मंजूर आहे. पाहुणं, आता हे पक्क झालं म्हणायचं. बरं, देण्या येण्याचं बोला काय ती. जाय तिथं सोडून द्या, जाय थोडे. नाही नाही, काही नको, आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या बस. हा, ह्या ताईचं बरोबर आहे अगदी. मामा, बहीण भावनाचा जोडा शोधतोय. हो ने, मत तर गेली मी अगोदर. काय मस्करी, तुम्ही जिंदगीच मस्करी झाली बघा. अशी मस्करी असते का? हे सुरपणाचं काम आहे नाही. बरोबर. अहो पाहुणे, अख्ख दिवस बर पाहुणं, तुम्ही तर म्हणले व्यसन करत नाहीत. बार कधी अतिशय माझी चांगलं थाटा माटात लग्न करून देऊ बघा. आणि आमच्यापर्यंत जे होईल ना तेवढं मुलीला आम्ही दागिने पण घालू. बिलकुल घालावं लागते. पोरीला शोभा ना दागिने बी. हो, मग काय म्हणताय तुमचं मॅडम? काय नको, आम्हाला मुलगी पसंत आहे, तुमच्याकडून जितकं होईल तितकंच करा. मामा, आता आपण देणार मुलगी, तुम्हाला देणार आणि थाटा माटात लग्न लावून देणार. चल पाहुणं, थांबा, चहा पाणी हो दे ना, गोड तोंड करून जा जरा. आणि पाण्याची गरज नाही, पुरणपोळीचा सहभाग आमच्या वर्षात हातचा खाऊन जातो मी एकदा. असं का? हो, बसा. पाणी घेऊ. चला, दुसऱ्या वेळेस आलो चहा पाणी पिऊ आम्ही. नाही, आता सगळं आनंदात झालेला आहे ना, मग चहा पाणी घेऊन जा. बरोबर. लागा आम्हाला. बसा. मी पण मदत. चला.